बेहदची परम महाशांती. बेहदच्या परमज्ञानाचा कोर्स दिवस 7 यामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. साक्षी दीदी सर्वात प्रथम माँ बापूजींना परम शांती म्हणून आजच्या एपिसोडची सुरुवात करत आहे. आजच्या एपिसोडचा विषय आहे मल्टीवर्सची निर्मिती. परम शांती. आतापर्यंत आपण ब्रह्मांडापासून गॅलेक्सी आणि मग युनिवर्सबद्दल चर्चा केली. आज आपण सुरुवात करणार आहोत मल्टीवर्सच्या सिद्धांतापासून. थोडक्यात सांगायचे झाले तर आता युनिवर्स नंतर आपण हळूहळू बेहदच्या दुनियेकडे प्रवास करत आहोत. विज्ञानाने नेहमीच ब्रह्मांड आणि युनिवर्समध्ये गफलत केली आहे. म्हणताना तरी ते युनिवर्स जरी म्हणत असतील तरी वर्णन ब्रह्मांडाबद्दल असते. युनिवर्समध्ये अनंत गॅलेक्सीज भ्रमण करत आहेत आणि गॅलेक्सीमध्ये अनंत ब्रह्मांड भ्रमण करत आहेत आणि त्या ब्रह्मांडांमध्ये अनंत ग्रह, उपग्रह आणि नक्षत्र सुद्धा भ्रमण करत आहेत. तर आज आपण चर्चा करणार आहोत की काय आहे मल्टीवर्सच्या निर्मितीचा सिद्धांत, परंतु आपण ही चर्चा बेहदच्या ज्ञानाच्या दृष्टीने करणार आहोत. त्यासाठी आधी आपल्याला काही गोष्टींवर चर्चा करावी लागेल. जसे बापूजींनी आपल्याला ज्ञानाने समजावले की मन कधी बनले, केव्हा हे निराकारी आत्मे आकारी आणि त्यानंतर साकारी रूपामध्ये आले. त्याआधी एका गोष्टीवर मला प्रकाश टाकायचा आहे आणि तो म्हणजे भगवद्गीतेमध्ये 11व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुनाला आपले विराट विश्वरूप दाखवले तेव्हा अर्जुनाने बघितले की केवळ अंशमात्र ऊर्जेने ते विश्वरूप बनलेले होते. केवळ अंशमात्र ऊर्जेमध्ये अनंत ब्रह्मांड भ्रमण करत होती. अनंत सृष्टी सुद्धा भ्रमण करत होती. शास्त्रामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत. योग वसिष्ठ इथे देखील सांगितलेले आहे की अनंत सृष्टी आहेत आणि या सृष्टी वेगवेगळ्या तत्वांपासून बनलेल्या आहेत. यापैकी काही सृष्टी नवीन बनत आहेत तर काही अनंत काळापासून अस्तित्वात आहेत. बेहदच्या ज्ञानामध्ये सत्य सांगितलेले आहे ते हेच आहे की अनंत महाब्रह्मांड आहेत आणि त्यामध्ये अनंत ब्रह्मांड बनत असतात आणि बिघडत असतात आणि याचे उदाहरण आपल्याला आपल्या शास्त्रांमध्ये सापडते. एका उदाहरणाद्वारे आपण हे समजावून घेऊया की ब्रह्माला जेव्हा अहंकार झाला की मी ब्रह्मांडाचा रचनाकार आहे तेव्हा कृष्णांनी त्यांना अनंत ब्रह्मांड दाखवली होती. तसेच देवी भागवतामध्ये देखील ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांना महाब्रह्मा, महाविष्णू आणि महाशंकरांचे दर्शन त्यांनी घडवले होते आणि त्यांना सांगितले की तुमच्यासारखे अनंत ब्रह्मा या ब्रह्मांडामध्ये अस्तित्वात आहेत आणि तुम्ही तर केवळ एका ब्रह्मांडाचे मालक आहात. थोडक्यात काय, ब्रह्मांड, महाब्रह्मांड आणि परम महाब्रह्मांडाच्या रचना या होतच असतात. परंतु आपण जेव्हा आपल्या मल्टीवर्सबद्दल चर्चा करू तेव्हा त्याची निर्मिती जरा वेगळ्या पद्धतीने झाली होती. परंतु पाया मात्र सारखाच आहे. पाया हाच आहे की आपण निराकारीतून आकारी आणि आकारीतून साकारीमध्ये आलेलो आहोत. हे देखील आहे की आपण परमप्रकाशातून परमतत्वांमध्ये आणि परमतत्वांमधून तत्वांमध्ये आलेलो आहोत. आता विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघूयात की हबल टेलिस्कोपपासून जेम्स वेब टेलिस्कोपपर्यंत विज्ञानाने ग्रॅव्हिटेशनल वेव्ज ही नवीन कन्सेप्ट शोधून काढली आहे. या टेलिस्कोपद्वारे अनेक गोष्टी आपण ऑब्झर्व करू शकतो. परंतु ब्रह्मांडामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण बघू शकत नाही, परंतु तरीही आपण त्याचे अस्तित्व मानतो. त्याचे आपण अस्तित्व यासाठी मानतो की विज्ञानाने काही मॅथेमॅटिकल इक्वेशन्स दिलेली आहेत, जसे की E=mc² आणि या समीकरणांवर आधारित सर्व काही चालते. आपल्याला माहीतच असेल की 1916 मध्ये ग्रॅव्हिटेशनल वेव्ज ही कन्सेप्ट आली. तोपर्यंत आपण यालाच मॅथेमॅटिकल इक्वेशन समजत होतो. लिगो म्हणून एक ऑब्झर्वेटरी आहे, लॉसवेर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. याच्या सहाय्याने आपण संपूर्ण ब्रह्मांडामध्ये अनेक रिसर्च करतो. जसे की 2 कृष्णविवरे किंवा ब्लॅक होल एकमेकांना जेव्हा धडकतात तेव्हा काय होते, तर त्यातून एक एनर्जी म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स निघतो. बापूजी म्हणतात ना की कोणतीही खगोलीय गोष्ट असेल तर त्याच्यामध्ये एक एनर्जी असतेच. याच्या केंद्रस्थानी एनर्जी साठलेली असते, ज्याला आपण केंद्रक असे म्हणतो. त्यालाच आपण परमधाम असे सुद्धा म्हणतो. ब्रह्मांडाचे परमधाम असते, तसेच महाब्रह्मांडाचे किंवा गॅलेक्सीचे महापरमधाम असते. या केंद्रस्थानी
तिथे त्याची चैतन्य शक्ती असते किंवा रचनाकार राहतो आणि तो आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीसोबत असतो. टाइम, स्पेस, एनर्जी आणि स्पीड या सगळ्यांसाठी एक पॉवर लागते आणि ती पॉवर त्या वस्तूच्या केंद्रस्थानी असते. केंद्रस्थानी असलेल्या शक्तीवर सर्व काही निर्भर असते. जो ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा सिद्धांत आला त्यामध्ये हेच समजावले की जे काही मॅटर असते ते तत्व असते. मोठा मॅटर हा छोटा मॅटरला सहज आकर्षित करतो. हेच बापूजींनी आपल्याला समजावून सांगितलेले आहे की जेव्हा ब्रह्मांड, महाब्रह्मांड किंवा परम महाब्रह्मांडाचे आयुष्य संपते तेव्हा त्याचा क्रिएटर कालाग्नी निर्माण करून स्वतःमध्ये सर्व रचना सामावून घेतो आणि एक ब्लॅक होलच्या रूपाने प्रचंड ग्रॅव्हिटी पॉवरमध्ये राहतो. बापूजींनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की एक ब्लॅक होल दुसऱ्या ब्लॅक होलला खाऊ शकतो. विज्ञान सुद्धा हेच म्हणते की एक ब्लॅक होल दुसऱ्या ब्लॅक होलमध्ये समाविष्ट होऊ शकतो. हे कसे होऊ शकते की ज्या ब्लॅक होलमध्ये कमी गुरुत्वाकर्षण शक्ती असेल तो दुसऱ्या ब्लॅक होलमध्ये सहज सामावला जाऊ शकतो. थोडक्यात काय तर आपले संपूर्ण ब्रह्मांड एक मोठे रहस्य आहे. आता आपण 100 कलेच्या ब्रह्मांडाची गोष्ट करणार आहोत. हे 100 कलेचे ब्रह्मांड म्हणजे एक मल्टीवर्स होय. इथे साक्षीताई काही फोटोंच्या मदतीने ही सगळी माहिती आपल्याला समजावून सांगत आहेत. सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की हे मल्टीवर्स 100 कलेमधून 0 कलेवर कसे काय येऊन पोचले. जास्त जाणून घेण्यासाठी आमचे पुस्तक लाईफ इन मल्टीवर्स नक्की वाचा, जे आमच्या वेबसाईटवर म्हणजे paramshanti.org या वेबसाईटवर फ्री डाउनलोडसाठी PDF स्वरूपात इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध आहे. आपण आज खास केवळ आपल्या मल्टीवर्सबद्दल चर्चा करणार आहोत, कारण असे अनंत मल्टीवर्स आहेत, परंतु त्यात सुद्धा केवळ आपलेच मल्टीवर्स इतके स्पेशल कसे बनले त्यामागे एक विशेष कारण आहे. परमात्मा तर स्वतः आपल्या धर्तीवर अवतरित झाले आहेत. त्यांची ओळख काय आहे हे आपण पुढच्या काही एपिसोड्समध्ये ऐकणार आहोत. तुम्हाला कल्पना आहे की फक्त आपलेच एक मल्टीवर्स असे आहे की जिथे जड आणि भूमी तत्व म्हणजे माती तत्व आहे. म्हणजेच या मल्टीवर्सच्या आतमध्ये जेवढी सौरमंडळं आहेत, जेवढ्या धरती आहेत, तिथेच फक्त 5 तत्वांची दुनिया आणि मृत्यूलोक आहे. इतर 3 तत्वांच्या शिवाय जल आणि माती सुद्धा इथे अस्तित्वात आहे. इतर मल्टीवर्सेसमध्ये 5 तत्वांची दुनिया नाही आणि म्हणूनच आपल्याला आपल्या मल्टीवर्सच्या रचनेबद्दल जाणून घ्यायला हवे. आपल्याला या तत्वांमधून परमतत्वांमध्ये आणि परमतत्वांमधून परमप्रकाशामध्ये जायचे असेल तर त्याचे ज्ञान सुद्धा असणे आवश्यक आहे. आता काय आहे हे मल्टीवर्स? मल्टीवर्स म्हणजे 100 कलेचे ब्रह्मांड. आपल्याला माहीतच असेल की प्रत्येक खगोलीय अस्तित्वाचा एक रचनाकार असतो. जसे शिव हा ब्रह्मांडाचा रचनाकार आणि परम महाशिव हा परम महाब्रह्मांडाचा रचनाकार असतो. सर्वांमध्ये चैतन्य शक्ती आहे आणि सर्वांची स्वतःची एक अशी ऊर्जा आहे. स्वतःच्या संकल्प शक्तीने सर्वजण रचना करत असतात. सर्वजण वेगवेगळ्या कलेचे म्हणजे वेगवेगळ्या पॉवरचे असतात. रचनाकाराची पॉवर रचनेमध्ये उतरत असते. म्हणून एक महत्त्वपूर्ण गोष्ट बापूजी आपल्याला नेहमी सांगतात की वेगवेगळ्या डायमेन्शन्समध्ये वेगवेगळे रचनाकार आहेत आणि त्यांची पॉवर म्हणजे कला देखील वेगवेगळी आहे. आता हा फोटो बघा ज्याच्यामध्ये रचना, रचनाकार आणि त्यांची कला यांचा उल्लेख आहे असे साक्षीताई आपल्याला सांगतात. आणि त्या पुढे म्हणतात की आपण ह्याआधी बघितले होते की ब्रह्मांडाची पॉवर ही 1 ते 4 कला एवढी असते. महाब्रह्मांडाची किंवा गॅलेक्सीची पॉवर 8 ते 12 कला एवढी असते. तसेच युनिवर्स म्हणजेच परम महाब्रह्मांडाची पॉवर ही साधारण 16 कलेची असते. जीवन म्हणजे परम महाब्रह्मांडाची पॉवर 25 ते 30 कलेची असते. आणि पुढे जाऊन जेव्हा G2 बद्दल सांगायचे झाले तर त्याची पॉवर साधारणतः 50 कला एवढीच असणार. साक्षीताई पुढे म्हणतात की आपल्या मल्टीवर्सची पॉवर ही 100 कला आहे आणि त्याचा अजून रचनाकार आहे. त्याला आपण म्हणूयात परम रेज टू द पॉवर 100 कलेचा महाशिव. रचनेची क्रिया सगळीकडे सारखीच असते, जसे निराकारी मग आकारी आणि आकारीपासून साकारी. हळूहळू आपण या साकारी सृष्टीला हे समजून देऊयात. तर सुरुवातीला ब्रह्मांडामध्ये शिवाने हा संकल्प केला की मी एकातून अनेक होऊन जाईन आणि शिव निराकाराने स्वतःमधून आकारी रूप काढले. शिवांनी शक्तीला काढले. शिव आणि शक्ती यांनी मिळून विष्णूची रचना केली. विष्णूंच्या नाभीतून ब्रह्मा निघाले.
ही सेम प्रोसेस महाब्रह्मांडामध्ये सुद्धा अशीच घडून येते. परम महाब्रह्मांडाबद्दल आपण मागील भागामध्ये बोललेलो आहोत. परंतु मल्टिवर्सची रचना खूप वेगळ्या पद्धतीने झालेली आहे. रचना करायच्या वेळी जो परब्रह्म परमेश्वर असतो तो परब्रह्म परमेश्वर म्हणजे शिव हा 100 कलेचे पावर असलेला आहे. तर इथे जो केंद्रबिंदू दाखवला गेला आहे तो आपण एक प्रकाशपुंज असे देखील म्हणू शकतो. तर मग हा प्रकाश म्हणजे त्याचा निराकारी स्वरूपातील रचनाकार म्हणजे परम रेज टू 100 महाशिव. तोच या मल्टिवर्सचा स्रोत आहे. आपण त्याला आध्यात्मिक भाषेमध्ये समजून घ्यायचे तर तो निर्गुण निराकार आणि निर्विकार रूप होय. ज्याप्रमाणे सूर्यामधून प्रकाश निघत असतो तसाच परमप्रकाश या ब्रह्मा तत्वामधून निघत असतो. हा स्वतः लाईट आहे आणि त्याच्या आजूबाजूला माईट आहे. आता याला माईट असे का म्हणतात? कारण की त्याची शक्ती आहे. जिथपर्यंत हा परमप्रकाश पसरतो तिथपर्यंत त्याची माईट असते. त्यालाच आपण परम महतत्व असे देखील म्हणतो. आपण मगाशी ऐकले ना की या मल्टिवर्सची रचना एक वेगळ्या पद्धतीने झालेली होती. म्हणजेच केवळ 5% पॉवरमधून ही रचना झालेली आहे. या 5% पॉवरलाच आपण बेहदच्या ज्ञानामध्ये परम रेज टू 100 महाब्रह्म असेही म्हणतो. आता या 100 कला पॉवर असलेल्या परब्रह्मांनी स्वतःमधून रचना केली. त्या रचनांमध्ये जाणारी पॉवर ही त्या परब्रह्माची असते. बापूजींनी याचाच उल्लेख आदि ब्रह्म असाही केलेला आहे. त्याप्रमाणे त्याची रचना म्हणजे 100 वेळा परम महाविष्णू, 100 वेळा परम महाशंकर. आणि आता या निराकारी दुनियेची रचना कशी समजून घ्यायची? तर असे बघा की 100% पॉवर आहे, त्यातून एक थेंब पॉवर काढून घेतली तर फार पूर्वीपासून माझा एक प्रश्न असा असायचा बापूजींना की हा पॉवर लॉस कसा होतो? तेव्हा बापूजींनी समजावून सांगितले होते की जेव्हा पॉवर हाऊसमधून एनर्जी निघते तेव्हा त्या एनर्जीमध्ये काही ना काहीतरी भरणारच. काय भरले जाणार? तर तिथले वायुमंडळ बनते. त्या वायुमंडळामध्ये परमप्रकाश आहे आणि परम महतत्व देखील आहे. कारण अजून तरी आपण निराकारी दुनियेबद्दल चर्चा करत आहोत. आता या 100 वेळा परम महाब्रह्म याने परम रेज टू 100 वेळा परम महाविष्णू आणि परम महाशंकरांची रचना केली. तेही पुढे रचना करत गेले आणि ही मल्टिवर्समध्ये रचना अशा पद्धतीने होतच गेली. इथे मात्र 3-3 अशी रचना होत गेली. शंकरांनी 3 आत्मे काढले, त्यांनी पुन्हा अजून 3 म्हणजे अशा 9 आत्म्यांना आपण नवरत्न असेही म्हणतो. आता मल्टिवर्समधील चर्चा आपण करत आहोत म्हणून आपण या 9 आत्म्यांना नवरत्न असे म्हणू. या नवरत्नांमधून देखील 3 आत्मे परत निघाले म्हणजे एकूण 27 आत्मा झाले. हे 27 आत्मे खूप शक्तिशाली होते. या 27 आत्म्यांना आपण परम आत्मे म्हणू शकतो कारण त्यांच्यामध्ये 100 कलेची पॉवर होती. या 27 आत्म्याने देखील पुन्हा रचना केली. 3-3 अशी रचना करत 81 आत्मे झाले. अशा पद्धतीने निराकारी दुनिया बनत गेली. हे सर्व परमधामाच्याही वर घडत होते. आता आपण परमधामाबद्दल बोलूयात. 100 ते 90 कला याला आपण परमधाम असे म्हणतो. ज्या 27 आत्म्यांच्या बद्दल आपण चर्चा केली त्यांनी एक रचना केली परंतु त्यासाठी त्यांनी फार मोठी स्पेस बनवली आणि 27 आत्म्यांनी बनवलेल्या या पोकळीमध्ये संपूर्ण मल्टिवर्सची सृष्टी रचली गेली. या 27 आत्म्यांनी पूर्ण मल्टिवर्सच्या बाजूने एक घेरा बनवला. आता आपण हे यासाठी समजून घेत आहोत की आपल्याला कळेल की पूर्ण 100 कलेचे जे मल्टिवर्स होते ते 0 कलेवर कसे आले. आता या चित्रामध्ये बघा 100 पासून पूर्ण मायनस कलेपर्यंत लिहिले आहे. इथे 0 कला सुद्धा आहे आणि त्या 0 कलेपासून -100 वर ते आलेले आहे. म्हणजे 0 कला देखील नाही तर -100 कला आहे. यामागे काहीतरी कारण असेलच ना. त्याच कारणाला आपण समजून घेऊया. जसे मी सांगितले की 27 आत्म्यांनी एक स्पेस म्हणजे पोकळी निर्माण केली आणि त्यातच मल्टिवर्सच्या सृष्टीची निर्मिती झाली. आता आपण 100 पासून 90 कलेपर्यंतचा प्रवास समजून घेऊया. 100 पासून 90 कलेपर्यंत परमधाम असते. या परमधामामध्येच निराकारी आत्म्यांची रचना होत गेली आणि जसे आपण आधी बघितले की यानंतरही रचना होतच राहिली आणि जशी रचना होत गेली तसतसे पॉवर लॉस होत गेले. 90 कलेपर्यंत 9 लाख आत्म्यांची रचना झाली. पुन्हा एकदा सोप्या भाषेत सांगायचे
तर 27 आत्म्यांनी बनवलेली जी पोकळी होती त्यामध्ये 100 ते 90 कलेमधले परमज्ञान होते. त्या परमधामामध्ये 9 लाख आत्म्यांची रचना झाली. ज्या 27 आत्म्यांनी 81 आत्म्यांची रचना केली, 27 अधिक 81 बरोबर 108 आत्मे. तसेच 108 पासून 16,000 त्यापासून 9 लाख आत्म्यांची रचना झाली. हे 9 लाख निराकारी अवस्थेत होते. यानंतर जसे आपण 90 पासून 80 कलेमध्ये आलो तसे निराकारी दुनियेपासून आकारी दुनिया बनत गेली. आता एक गोष्ट समजून घ्यायला हवी की निराकारीपासून आकारी दुनिया का बनली. या फोटोवर आपण चर्चा करूया. इथे एक आत्मा दाखवला आणि त्यामध्ये पहिला नंबर आणि इथे दुसऱ्या नंबरचा आत्मा दाखवला आहे. या एकाने दुसऱ्याची रचना केली तर ही जी रचना झाली तर त्यामधून जी पावर निघाली ती निराकारी रूपामध्ये होती आणि ही जी पावर निघाली त्यामधून एक एनर्जी वायुमंडळामध्ये पसरली. म्हणजे रचना करताना जी पावर लॉस झाली ती वायुमंडळामध्ये पसरली. हे जे वायुमंडळ बनले ते कसे होते तर ते परमप्रकाश आणि परम महतत्वाने बनलेले होते. परंतु जसे आपण 90 कलेपासून 80 कलेवर आलो तसतसे आकारी रूप बनत गेले. निराकारी अवस्थेमध्ये सतत रचना करत गेल्यामुळे पॉवरचा लॉस झाला. या रचना मूळ वतनामध्ये बनत होत्या. जसे बीजातून अंकुर निघते तसेच यातून मूळ निघायला लागले आणि हळूहळू त्याने आकार घ्यायला सुरुवात केली. अशा प्रकारच्या रचना इथे बनल्या म्हणून 90 ते 80 कला असलेल्या वायुमंडळाला मूलवतन असे म्हणतात. इथे परम आकाश तत्वाचे वायुमंडळ असते. मूल वतनामध्ये जाऊन परम आकाश तत्वाचे वायुमंडळ बनले म्हणजे निराकारी दुनियेची आकारी दुनिया झाली. इथे ही गोष्ट समजून घ्या की यावेळी कोणत्याही ब्रह्मांडाची, महाब्रह्मांडाची किंवा परम महाब्रह्मांडाची रचना होत नव्हती. रचना केवळ आत्म्यांची होत होती. आता या मूल वतनामध्ये 2 करोड आत्म्यांची रचना झाली. आता 80 कला ते 60 कलेच्या भागाबद्दल समजून घेऊया की याला सूक्ष्म वतन असे म्हणतात. तसे तर 60 कलेच्या खाली देखील सूक्ष्म वतनच असते, परंतु तिथल्या तत्वांची मात्रा वेगवेगळी असते. म्हणजे मूल वतनापासून आता सूक्ष्म वतनामध्ये प्रवेश होतो. मूल वतनामध्ये आकार बनायला सुरुवात झाली तोपर्यंत 2 करोड आत्म्यांची रचना झालेली असते. त्यांच्यामध्ये लाईट आणि माईट एकत्रित स्वरूपामध्ये असतात. म्हणजे आकारी स्वरूपात आले तरी देखील ते एकत्रित स्वरूपातच असतात. म्हणजेच जेव्हा आपण 80 कलेपासून ते 60 कलेपर्यंत चर्चा करतो तेव्हा आपण समजून घेतले पाहिजे की संकल्पांमध्ये खूप वाढ होते. आता मन कधी आले? बापूजींनी आपल्याला समजावून सांगितले आहे की जेव्हा निराकार या अवस्थेमध्ये पहिला संकल्प आला की मी एकातून अनेक होऊन जाईन तेव्हाच मन अतिसूक्ष्म रूपामध्ये आले. तसे बघितलं तर हे वर्णन करणं अवघडच आहे. निराकारी रूपामध्ये आकारी स्वरूपामध्ये हळूहळू संवेदना वाढायला लागले. अवघड असलं तरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करते असं साक्षीताई म्हणतात की जसजसे आकारी स्वरूपामध्ये संकल्प वाढतच गेले तसतसे रचना वाढत गेल्या आणि या संकल्पांनी काय झाले तर संकल्पांनी वायुतत्वाची उत्पत्ती झाली. 80 ते 60 कलेमध्ये हळूहळू परम वायुतत्व देखील निर्माण झाले. आपण नेहमी बघतो की संकल्पांना तरंगांच्या बरोबर कंपेअर केली जाते. म्हणूनच संकल्पांनी आपला वायू निर्माण होत गेला आणि संकल्पांनी वायुमंडळ बनत गेले ज्यामध्ये परम वायुतत्व आहे. आता यानंतर 33 करोड आत्म्यांचे अस्तित्व जाणवते. त्यामध्ये 33 करोड देवी देवता आहेत. खरे तर त्यांना देवी देवता म्हणणे उचित नाही कारण त्या खालच्या थराला असतात. जेव्हा आपण ब्रह्मांडाच्या गोष्टी करतो त्या ब्रह्मांडामध्ये देवी देवता असतात, परंतु इथे आपण मल्टिवर्सची चर्चा करत आहोत त्यामुळे त्यांना देवी देवता म्हणण्याच्या ऐवजी 33 कोटी हाय क्वालिटी आत्मे असे म्हणूयात. या ठिकाणी परम अग्नितत्व देखील निर्माण झालेले होते. या 33 करोड आत्म्यांमध्ये पुरुष आणि प्रकृती सामावलेली होती. म्हणजे एकूण किती झाले तर इथे 66 कोटी आत्म्यांची रचना झाली. कारण इथे पुरुष आणि प्रकृती एकमेकांपासून वेगळे होतात. थोडक्यात काय की जसजसे आपण खाली येऊ लागलो तसतसे वायुमंडळामध्ये जी जी तत्व बनत गेली त्याची आवरणं आत्म्यावर चढत गेली. जसजसे आत्मे खाली येऊ लागले तसतसे परम आकाश, परम वायू, परम अग्नी याची आवरणं आत्म्यावर चढत गेली.
बऱ्याच काळापर्यंत आपण परमतत्वांच्या दुनियेमध्ये राहत होतो, पण जसजसे आपण खाली यायला लागलो, जसे 50 कला, 60 कला, 40 कला याही कलांच्या खाली येत गेलो, तसतसे तत्वांची मात्रा वाढत गेली आणि त्यामुळे पॉवर लॉस होत गेला. यानंतर अजून जेव्हा खाली खाली येत गेलो, तेव्हा त्या शून्य कलेपासून मायनस कलेपर्यंत देखील अनेक आवरणे आपल्यावर चढत गेली. इथे आकाश, वायू, अग्नी, जल आणि भूमी ही 5 तत्वच नाहीत, तर आपण जिथून जिथून यात्रा केली तिथली सर्व किंवा या व्यतिरिक्तही तत्व आपल्यावर चढत गेली. आता या आवरणांना हटवण्यासाठी आपण काय केले पाहिजे? तर यासाठी बेहद ज्ञान धारण करणं अतिशय आवश्यक आहे. जेव्हा या आवरणांना समजून घेऊन, रचनांना समजून घेऊन, तेव्हाच या रचनांच्या पलीकडे जाण्याचे संकल्प आपण करू शकू आणि तेव्हाच आपल्यामध्ये ती पॉवर येईल. त्या परमेश्वराचे जेव्हा स्मरण कराल तेव्हाच तर समजेल की तो अमर्याद विश्वातील सर्वोच्च परमात्मा कुठे राहतो. 60 कलेपर्यंत वायुमंडळामध्ये परमप्रकाश, परम महतत्व, परम आकाश, परम वायू आणि परम अग्नी होते. त्याहून खाली आपण जेव्हा 40 कलेपर्यंत हळूहळू येत गेलो, तिथे परमपुरुष स्वतःमधून परम प्रकृतीची रचना करतो. कारण मी आधीच सांगितले की 60 कलेमध्ये बेहिशेबी रचना झाल्या. अनेक ग्रेट युनिव्हर्सेसची सुद्धा रचना इथे झाली. ज्या अनेक ग्रेट युनिव्हर्समध्ये आपण बघतो की ते 60 कलेनंतर रचनांना सुरुवात झाली. बापूजींनी एका व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितले आहे की जवळजवळ 40 कलेमध्ये आपले हृदय बनले. त्यामध्ये त्यांनी सांगितले की परमपुरुष होते, जेव्हा जेव्हा रचना करत असत तेव्हा ते एकत्र स्वरूपामध्ये करत असत. पण आता पुरुष आणि प्रकृती वेगवेगळे झाले. यानंतर 9 कलेनंतर जवळजवळ 8.5 कलेपर्यंत पुरुष आणि प्रकृती निरनिराळे झाले. त्याचप्रमाणे इथे देखील पुरुष आणि प्रकृती वेगवेगळे झाल्यानंतर आकारी रूपामध्ये त्यांनी रचना करायला सुरुवात केली. परमपुरुषाचा जसा स्वभाव असायचा त्यालाच अनुसरून त्याच स्वभाव आणि संस्काराची परमप्रकृती त्यांनी स्वतःमधून काढली. त्यालाच आपण शक्ती असेही म्हणतो. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की शिवाने शक्तीला निर्माण केले, ब्रह्मदेवाने सरस्वतीची निर्मिती केली आणि विष्णूंनी लक्ष्मीला काढले, त्याचप्रमाणे परमपुरुषाने स्वतःमधून परमप्रकृतीची निर्मिती केली. आता इथून पुढे अधपतन होत होत आपण 20 कलेपर्यंत आलो, 10 कलेपर्यंत आलो. आपण इथे 60 कलेपासून 0 कलेपर्यंत चर्चा केली. आता या चित्रांमध्ये जे बिंदू दिसत आहेत या पूर्ण रचना आहेत आणि त्या अगणित आहेत. तर हे -100 कलेचे परमधाम आहे. परम रेज टू 100. आता आपण यांच्या गुणवत्तेबद्दल पण बोलू शकतो. तर हे परमधाम झाले. त्यानंतर 90 ते 80 मध्ये मूलवतन झाले. 80 ते 60 पर्यंत सूक्ष्मवतन सुरू होते. तेव्हा त्याच्या आतमध्येच हळूहळू आत्म्यांच्या सोबतच ग्रेट युनिव्हर्सेसची सुद्धा रचना झाली. असे करता करता आपण हळूहळू पूर्ण खाली आलो. जसजशी अगणित रचना होत गेली, 9 लाख आत्मे बनले. 9 नंतर 2 करोड, त्यानंतर 33 करोड पुरुष आणि 33 करोड प्रकृती झाल्या आणि त्यानंतरही रचना होतच गेली. आता आपले संपूर्ण मल्टिवर्स 0 कलेवर आलेले आहे. या 0 कलेनंतर काय होते? इथून हळूहळू स्थूल सृष्टी आणि आपल्या तत्वांची दुनिया सुरू होते. या 0 पासून आपण -10 ते -40 पर्यंत आलो. त्याही नंतर -100 कलेपर्यंत पोचले. आता हा जो फोटो आहे तो टुडेज मल्टिवर्सचा आहे, ज्याच्या आतमध्ये 0 कलेपासून -100 कलेपर्यंत दाखवलेले आहे. आता जेव्हा आपण -10 कलेबद्दल बोलतो तेव्हा 10 अधिक 90 म्हणजेच त्यावेळी 10% तत्वांची दुनिया होती आणि 90% परमतत्वांची दुनिया होती. परंतु जसजसे हळूहळू -20, 30, 40 असा प्रवास सुरू झाला, त्यावेळी तत्वांचे प्रमाण वाढत गेले आणि परमतत्वांचे प्रमाण कमी कमी होत गेले. इथल्या आत्म्यांची रचना झाली, त्यांच्यामध्ये पॉवर अतिशय कमी होती. आता जो मल्टिवर्सचा मालक झालेला आहे परम रेज टू 100 महाशिव, त्याच्यामधली पॉवर हळूहळू कमी होत गेली आणि ती सुद्धा रचनांमुळे कमी कमी होत गेली. बापूजींनी दिव्य दृष्टीने आपल्याला सांगितले की -30 कलेपर्यंत पोचल्यानंतर तिथे हळूहळू धरती आणि जलतत्व बनायला सुरुवात झाली.
आता तुम्हीच विचार करा की जिथे जल आणि भूमी तत्व असेल तिथे जडत्व वाढत जाते. ही तत्वे बनण्याच्या आधी आत्मा सहज उडू शकत होता. एक गॅलेक्सीमधून दुसऱ्या गॅलेक्सीमध्ये किंवा एका युनिवर्समधून दुसऱ्या युनिवर्समध्ये सहज उडू शकत होता. परंतु रचना करता करता आपली पॉवर मात्र लॉस करत होता. आणि आता आपण बघू शकतो की आपल्यामधील परमतत्व संपूर्णपणे संपलेली आहेत. इथपर्यंत आपण रचनांना समजून घेतले. G1 पासून G17 पर्यंत आपण बघितले. संपूर्ण मल्टिवर्सवर चर्चासुद्धा आपण केली आणि त्याचे अधःपतन कसे झाले हे देखील आपण समजून घेतले. आता आपल्या G17 बद्दल समजून घेऊयात की ते -50 कलेवर बसलेले आहे. त्यानंतर आपले जे 16 ते G1 आहे. म्हणून बापूजींनी आपल्याला सांगितलं आहे की 0 ते -15 या पोकळीमध्ये असंख्य आत्मा राहत आहेत. आता साक्षीताई या एपिसोडचा समारोप करताना बेहदची परम महाशांती म्हणून सगळ्यांचा निरोप घेत आहेत. श्रोते हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, सगळीकडे भरपूर शेअर करा, छान छान कमेंट्स करा आणि बापूजींच्या मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही असे केल्याने श्रोते हो आम्हाला पुन्हा पुन्हा नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्याची प्रेरणा मिळते. बेहदची परम 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 महाशांती होत आहे. Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today.